अंतर्गत मोठ्या प्रमाणात बाजारपेठेतील मार्गावर खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे अपघात होत असताना आणि त्यांचा नाहक त्रास व्यापाऱ्यांना होत असतो। त्यामुळे गोंदिया जिल्हा व्यापारी संघाद्वारा आज नगर परिषदेला वारंवार निवेदन देऊनही खड्डे बुजवण्यात आले नाही। त्यामुळे रोष व्यक्त करीत व्यापाऱ्यांनी नगर परिषद क्षेत्रामध्ये मुख्य बाजारपेठेमध्ये भीक मागो आंदोलन केले। व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारियों की जिंदाबाद, व्यापारियों की जिंदाबाद। मांगेंगे खड्डे बुझाएंगे, भीख मांगेंगे खड्डे बुझाएंगे, अपनी जान खुद बचाएंगे आणि मधून जमा होणाऱ्या पैशातून खड्डे बुजवण्यात येणार असल्याचे सांगितले। त्यामुळे खड्ड्यांच्या बाबतीत नगर परिषद प्रशासन किती गंभीर आहे हे लक्षात येते। आता तरी नगर परिषद प्रशासन जागे होऊन हे खड्डे बुजविण्यासाठी प्रयत्न करतील अशी मागणी आता नागरिक करीत आहेत। खूप शोकांतिकाची गोष्ट आहे की आज आम्हाला इथं गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदियामध्ये भीक मागून गड्डे भरो आंदोलन करण्याचा विषय आलेला आहे। म्हणजे बघा, आज आमची स्थिती इतनी म्हणजे पडलेली आहे की आमची सरकार जे बसलेली आहे इथं भाजपाची, ज्यांचे विधायक आहेत ते आमचे गड्डे पण नाही भरू शकत। हे रोडाचे गड्डे नाही भरू शकत तर आमच्या जीवनाचे गड्डे कसे भरतील हे लोक? आज आमच्या सर्व जीवनावर आलेली गोष्ट आहे। विषय असा आहे की छोटे गड्डे नाही आहेत, हे सगळ्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे। एक छोट्या गड्ड्याने अगर गाडी स्लिप झाली तर कोणीचा हात तुटतो, पाय तुटतो, डोक्याला लागतो। शिवाय अगर डोक्याला लागलं तर डोक्याचे परिणाम किती वाईट होतात। आणि अगर कोणी गरीब व्यक्ती असला, सायकलनी जात असला तर त्याला लागला तर त्याचा जिम्मेदार कोण असणार? हे भीक मागून जे गोळा करणारे पैसे ते कुठे पाठवणार, तुम्ही कोणाला पाठवणार? आम्ही भीक मागून गोळा करणारे पैसे हे गड्डे भरणार आहेत ह्या पैशांनी। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।